देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवड्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने रायगड जिल्हा परिषदेच्या सहकार्याने 23 सप्टेंबर रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा महिलांच्या आरोग्य तपासणी, उपचार आणि पोषणावर विशेष भर देणे आहे। या शिबिरात गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींसह सर्व महिलांसाठी सर्वसमावेशक आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह आणि हिमोग्लोबिन तपासणीचा समावेश होता। तसेच पौष्टिक पूरक आणि आहाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन बहाळ येथील साई संस्थानचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या हस्ते झाले। या कार्यक्रमाला गव्हाणचे माजी उपसरपंच विजय खरत, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, माजी सदस्या योगिता भगत, समीर आंग्रे, सीएल ठाकूर, हेमंत ठाकूर, जयवंत देशमुख, निलेश खारकर, प्रकाश पाटील, सुहास भगत, दीपक गोंधळी, विजय देशमुख, धीरज ओवळेकर, मच्छिंद्र कोळी, निकिता खारकर, प्रकाश जितेकर, राकेश गायकवाड, गजानन पाटील, रुपेश गायकवाड, शनिकुमार पाटील, रवींद्र पाटील, रामेश्वर आंग्रे, रमेश भोईर, उषा देशमुख, सुजाता पाटील, प्रणय कडू, अमर म्हात्रे, मदन पाटील, प्रणय कोळी, माजी नगरसेवक अरुणकुमार भगत, ग्रामसेवक विजय राठोड, मनीषा गायकवाड, कीर्ती कुटे, बबन राठोड, नवनाथ शेंडगे, अपर्णा खेडेकर, कविता खारकर, अस्मिता बोंबालकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राईम मिनिस्टर मोदी साहेब यांच्या अर्थातच 75व्या वाढदिवसानिमित्त अख्ख्या पूर्ण देशात जे उपक्रम चालू आहेत आणि आज आम्हाला अभिमान वाटतो आहे की रायगड जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आमच्या गव्हाण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे कार्यक्रम चालू आहे। आणि आज हे जे कार्यक्रम चालू असताना लोकांचा जो प्रतिसाद चांगला आहे तो BJP मंडळी आहेत आमची, त्यांनी एवढी जबरदस्त सोय केलेली आहे, त्यांचं मनापासून धन्यवाद। आणि ज्या गोष्टी आपण उगाचच बाहेर जाऊन लाखो रुपये खर्च करतो त्या गोष्टी इथं फुकटात मिळत असतात तरी पण आपण त्याचा उपभोग घेत नाही। अर्थातच प्रसूती जी आई असते ती वेदना कशा पद्धतीत सांभाळत असते, पण इथं सर्व गोष्टी ह्या विना पैशाने इथं उपलब्धी होत असते। तर अंगणवाडी सेविका असतील, तिथल्या आमच्या कर्मचारी असतील, त्यांच्याशी जर तुम्ही संपर्क साधलात तर तुम्हाला इथपर्यंत म्हणजे कुठलाही पैसे न देता तुमची प्रसूती होऊ शकते। त्याचबरोबर गर्भाशयाचे कॅन्सर किंवा स्तनाचे कॅन्सर जे असतात तर महिलांचा फार मोठा 30% साधारणतः तशा पद्धतीचं रोगाचं प्रमाण आहे। तर ती लस जी आहे, लस आपण घेतली तर 5 वर्षासाठी 6 वर्षासाठी एकदम बिनधास्त महिलांनी राहण्याचा हा कार्यक्रम आहे। म्हणजे लस घेण्यासाठी इथं जिल्हा परिषदेच्या केंद्रात येऊन लस तुम्ही नक्कीच घ्या। आज सांगायला मला अभिमान वाटतोय, नक्कीच तुम्ही चित्रीकरण करा की आमच्या महिला भगिनींनी ज्या गोष्टी तयार केलेल्या आहेत, म्हणजे पोषण आहार कसा असावं, त्याचबरोबर आपल्या बालकांसाठी पोषण आहार कसा असावा, त्याचबरोबर गर्भवतींसाठी पोषण आहार कसा असावा, सुंदर एक परिक्रमा मला बोलावे लागेल की सुंदर परिक्रमा त्यांनी केलेली आहे। आणि हे तुम्ही दाखवू शकताय एवढं मेहनतीने, म्हणजे जर आपल्या विकास करणाऱ्या महिला आहेत ज्या खऱ्या अर्थानं आपल्यासाठी उपलब्धी आहे, ती उपलब्धी आज झालेली आहे। आणि ही उपलब्धी फक्त आजचा दिवस नाही तर वर्षभरासाठी असते। ह्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा। आणि आज संयोजक आमच्या इथे दोन्ही आमदार असतील किंवा इथले जिल्हा अध्यक्ष निलेश खारकर असतील किंवा हे पदाधिकारी असतील, त्यांनी हे संयोजन केलेलं आहे। त्या संयोजकांचं मनापासून धन्यवाद, डॉक्टर साहेबांचं मनापासून धन्यवाद, सरपंच सर्व अध्यक्ष त्यांचंही मनापासून धन्यवाद। आणि विनंती करेल ग्रामसेवक आणि सरपंचांना, इथं काही गोष्टी जर कमी पडत असतील तर आपल्या निधीतून, म्हणजे आपल्याला साधारणतः आरोग्यावर आणि
शिक्षणावर 50% खर्च करण्याचा अधिकार आपला असतो. तो अधिकार दाखवून ज्या गोष्टी तुमच्या अंगणवाडीत नसतील, ज्या गोष्टी तुमच्या आरोग्य केंद्रात नसतील, त्या नक्कीच तुम्ही ती साधनं उपलब्ध करून द्याल. ह्या बाईटच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतोय की हे एवढं मोठं कार्यक्रम ज्या आमच्या भारतीय जनता पार्टीने यांच्या सहयोगाने आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र यांच्या सहयोगाने घेतलेलं आहे, त्यांचं मनापासून धन्यवाद. आपले भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आज देशभरात अनेक ठिकाणी अनेक उपक्रम, सार्वजनिक उपक्रम चालू आहेत. या उपक्रमाअंतर्गत एक सशक्त नारी सशक्त परिवार या अभियान जे त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्या अभियानाअंतर्गत आपण आपल्या रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्यातर्फे इथे एक आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनासाठी अनेक मान्यवरांनी इथे भेटी दिल्या. तसेच या आयोजनामध्ये अनेक महिलांनी खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेतलेला आहे, कारण या इथे आरोग्य शिबिराच्या तपासणीमध्ये कॅन्सरची तपासणी केली जाते. तसेच स्त्रियांचे होणारे विविध प्रकारचे आजार, स्त्रियांना होणारे किरकोळ आजार, उच्च रक्तदाब